नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। धनंजय सावंत यांना भाजपकडून ठेंगा। सभापती पदाच्या वाटपात डावलल्यानं कार्यकर्त्यांत नाराजी। आता बातमी विस्ताराने। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून सभापती पदांच्या वाटपात धनंजय सावंत यांना भाजपनं डावलल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे सावंत समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे। शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत धाराशिव जिल्हा परिषदेच्या 4 सभापती पदांसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले। मात्र या वाटपात धनंजय सावंत यांचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे जवळा जिल्हा परिषद गटातून अपक्ष निवडणूक लढवून भाजपाला पाठिंबा देणारे धनंजय सावंत यांना सभापती पद मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती। सावंत यांचे संघटनात्मक बळ, स्थानिक पातळीवरील प्रभाव असल्याने त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती। मात्र प्रत्यक्षात त्यांना पद वाटपातून वगळण्यात आल्यानं भाजपनेच त्यांना ठेंगा दाखवल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे। धनंजय सावंत यांचं नाव अंतिम यादीत नसल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। धनंजय सावंत सारख्या नेत्यांना डावलून नेमकं कोणाचं राजकारण चाललंय असा सवाल उपस्थित करत आहेत। राजकीय समीकरणे जुळवताना अपक्षांना वापरून नंतर बाजूला करण्याचा प्रकार झाल्याची ही चर्चा आता जिल्हाभरात सुरू झाली आहे। शुक्रवारी झालेल्या बैठकीत सभापती पदांवर निवड झाल्याची माहिती समोर आली आहे। भाजपचे विश्वास हनुमंत कोकणे समाज कल्याण सभापती, शिवसेना शिंदे गटाच्या पूजा तुषार शिंदे महिला व बालकल्याण सभापती, भाजपचे सिद्धेश्वर बळीराम कोरे अर्थ व बांधकाम सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भाऊसाहेब खरसडे कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या नावाची निवड झाल्याची माहिती मिळाली आहे। या वाटपावरून स्पष्ट होत आहे की भाजपाला 2, शिंदे गटाला 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 सभापती पद देण्यात आलंय। मात्र या सर्व समीकरणांमध्ये धनंजय सावंत यांचं नाव गायब राहिल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। धाराशिव जिल्हा परिषदेत झालेल्या पद वाटपामुळे आता आतील गटबाजी, नाराजी आणि आगामी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। धनंजय सावंत यांना डावलण्यामागे नेमकं राजकीय गणित काय? त्यांच्या निष्ठेला न्याय का मिळाला नाही आणि या नाराजीचा आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे। पाठिंबा घेतला, पण पद देताना विसरले अशी भावना आता सावंत समर्थकांत उमटू लागली असून भाजपाच्या या निर्णयामुळे धाराशिवच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडल्याचं चित्र दिसत आहे। कमांडो करिअर अकॅडमी परांडा 10वी आणि 12वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी मुलांच्या स्पेशल बॅचेससाठी नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 907542 6642। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।